गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आम्ही आज चाललेलो महाडपाळी गणपती दर्शनासाठी. ही आमची फर्स्ट ट्रिप आहे आणि आमची बस पण आलेली आहे. सगळेजण रेडी आहे. आता कोणत्याही गोष्टी सुरुवात पण देवाचं नामस्मरण करून आणि पहिला नारळ फोडून करतो. तसेच आम्ही पण आमची फर्स्ट सुरुवात गाडीजवळ नारळ फोडलेलं आहे, गणपती बाप्पाचं नाव घेतलेलं आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला चाललेलो आहोत. सगळे खूप खुश आहेत कारण का आम्ही फर्स्ट टाइम सगळे एकत्र ट्रिपला चाललो आहोत आणि ते पण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि ह्याच्या पुढे पण आम्ही अशाच ट्रिप प्लॅन करत जाऊ. आणि ही तर आमची सुरुवात आहे ट्रिपची. ह्याच्या पुढे आम्ही खूप अशा ट्रिप काढू आणि खूप धमाल मस्ती करू. इथे आता आम्ही थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि प्रिशा वहिनीने खूप छान असा नाश्ता करून आणलेला कांदा पोह्याचा. त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांकडून त्यांना थँक्यू. फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि खूप छान असं वातावरण आहे आणि सगळेजण गाडीतून उतरले आहेत आणि आता आम्ही पुढे बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊ. व्हिडिओ काढते. काकांना पण घेत्या. तुम्ही नंतर बोला, नंतर पाठवून टाकून आपल्याला पण घ्या जरा मध्ये मध्ये. भाऊ पुढे झाला पाहिजे मग त्याने व्हिडिओ काढला नसते बरोबर. मी दिसत नाही. फायनली आम्ही दर्शनासाठी आतमध्ये चाललो आहोत पण आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ करू शकले नाही. जसं आमचं दर्शन झालं तसं आम्ही बाहेर आलो आणि तसंच लगेच फोटो काढायला सुरुवात तुम्ही बघूच शकता. आमचे संतोष भाऊ, आमचे राजेश भाऊ फोटो काढत आहेत.
जा ना पप्पा. पप्पा जा 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 जा. हा. पालीचा श्री बल्लाळेश्वर या मंदिराचा इतिहास आणि माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जी माहिती मला आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पाली येथे हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे. हे मंदिर मुंबई पुणे महामार्ग मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे येथून 11 किलोमीटर अंतरावर पाली येथे आहे. आख्यायिकेनुसार पाली या गावी कल्याण नावाचा वाणी आणि त्याची पत्नी इंदुमती बरोबर राहत होता. त्याला बल्लार नावाचा एक मुलगा होता. बल्लार हा मोठा गणेश भक्त होता. तो त्याच्या मित्रांबरोबर गणपतीची पूजा करत असे. एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला. बल्लाराच्या आग्रहामुळे त्या धोंड्याला गणपती मानून त्याची पूजा करू लागले. ती मुले गणेश भक्तीमध्ये एवढी गुंग होऊन जायची की त्यांना तहान भूक दिवस रात्र कशाचंही भान राहत नसे. सर्व पालक त्यांच्या परतण्याची वाट बघत होते. जेव्हा मुले परत आली नाहीत तेव्हा सर्व पालक बल्लाराच्या वडील कल्याण याच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाराची तक्रार केली. त्यामुळे कल्याण क्रोधित झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला. त्याला मुले गणेशपुरात ऐकत असलेली सापडली आणि त्याला त्याचा क्रोध अनावर झाला. संतापाच्या भरात त्यांनी मुलांनी बांधलेले ते छोटेसे देव तोडून टाकले. त्यांनी बल्लाराला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले आणि एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य फेकून दिले. ज्याला मुले गणपती म्हणून म्हणत होती त्याची पूजा करत होती त्या भल्या मोठ्या धोंड्यालाही त्याने फेकून दिले. कल्याण म्हणाला, आता बघूया कोणता देव तुझे रक्षण करतो ते. असे म्हणून तो घरी निघून गेला. बल्लाराला शारीरिक जखमा ताण याचा त्रास होत होता तरी त्याने शुद्ध हरपेपर्यंत गणेश जप चालूच ठेवला. त्याची अशी भक्ती बघून गणेश प्रसन्न झाले आणि ते ब्राह्मणाचा वेश घेऊन बल्लाराकडे आले.
त्यांनी बल्लाराला स्पर्श केला. बल्लाराची तहान आणि भूक नाहीशी झाली. त्यांच्या जखमा भरून आल्या. बल्लाराचे ब्राह्मणाच्या वेशात आलेले गणपतीला ओळखले आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घेतली. तेव्हा गणेशाने त्याला एक वर मागण्यास सांगितले. बल्लाराने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती करत लोकांची दुःख दूर करण्यास सांगितले. गणपती म्हणाले, माझा अंश इथेच राहील. माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल. मला इथे लोक बल्लार विनायक या नावाने ओळखतील. बल्लाराचे गणपतीला आलिंगन दिले आणि तो जवळच्या धोंड्यात लुप्त झाले. त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीशा झाल्या आणि तो धोंडा पुन्हा अखंड झाला. त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लारेश्वर म्हणून ओळखतो. कल्याणवाण्याने जे दगड फेकून दिल्या होत्या त्याला सुद्धा धोंडी विनायक असे संबोधले जाते. जेवढी काही बल्लारेश्वरबद्दल माहिती होती ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.